हरिओम. राधे, तू आणि मी एकमेकापासून अजिबात वेगळे नाही आहोत असे सांगून समजावून श्रीकृष्ण वृंदावन सोडून मथुरेला निघून गेले. तिथे एकदा उद्धव त्यांना म्हणाले, माधव, तुम्ही वृंदावनाकडे कधीच तोंड करून डोके करून का नाही झोपत? त्यावेळी ते म्हणाले, उद्धवा, ज्यावेळी मी वृंदावनाकडे डोके करून झोपतो त्यावेळी राधाराणी माझ्या स्वप्नात येते आणि मग मी माझे सगळे अवतार कार्य विसरून जातो. पुढे एकदा जेव्हा उद्धव वृंदावनात गेले तेव्हा राधाराणीला ते भेटले आणि म्हणाले, तुम्ही जास्त व्यथित होऊ नका, भगवंत तर सगळ्या चराचरामध्येच भरलेले आहेत. त्यावेळी राधाराणी हसल्या आणि म्हणाल्या, हे तत्त्वज्ञान तुम्ही मला सांगू नका. जर श्रीकृष्ण मथुरेत वृंदावनात असते तर तुम्ही मथुरेहून वृंदावनला आलेच नसते. याचाच अर्थ की श्रीकृष्ण नेहमीच त्यांच्याजवळ असते याच्यावर त्यांची पूर्ण श्रद्धा होती. यावर अशोक पत्की सरांचं एक सुंदर असं गाणं आहे. वृंदावनी सारंग हा कालावी घोर जीवाला, झाली कशी वेडी पिशी कुणी जाऊन सांगा त्याला. हा मंदगंध भोवताली राधेला वाट गवसली, कधी झरझर पाण्यातून सुरसुर येती काणी ससस पप मम पद पम गरे मप. राधे कृष्ण नाम घे गवळण राधा, राधे कृष्ण नाम. आणि खरोखरच आपण कधीच कृष्ण राधा असं न म्हणता नेहमीच राधे कृष्ण असे म्हणतो. घे गवळण राधा, राधे कृष्ण नाम. हरि.